जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल बडी ओंकार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असणाऱ्या एका अपरिचित किल्ल्याला भेट देण्यासाठी। खरं तर पुणे जिल्ह्यात खूप सारे किल्ले आहेत, पण त्यातले बरेच किल्ले तुम्हाला माहीत असतील, पण असे किल्ले काही आहेत जे बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाहीत। त्यातीलच असा एक अपरिचित किल्ला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत। त्या किल्ल्याचं नाव आहे ढवळगड। ढवळगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या एका भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये वसलेला असून पुण्यापासून तो 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे। किल्ल्यावर जाताना पायथ्याशी जुन्या काळातील चुन्याचा गाणा पाहायला मिळतो। पूर्वीच्या काळी किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असायचा। ही आहे किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट। आता नव्याने बांधण्यात आलेली असून अगोदर कच्च्या रस्त्याने किल्ल्यावर जावं लागत असायचं। किल्ल्याच्या थोड्या पायऱ्या चढून पुढे आल्यावर एका बांधीव चौतऱ्यावर हनुमानाची दुमुखी मूर्ती दिसून येते। या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडावर दोन्ही बाजूंनी दोन मूर्त्या कोरलेल्या असल्यामुळे याला द्विमुखी मूर्ती असं देखील म्हटलं जातं। समोर पायऱ्या चढून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर श्री गणेशाची दगडात कोरलेली जुन्या काळातील मूर्ती आपल्याला दिसून येते। इथूनच समोरील बाजूला आपल्याला ढवळगड किल्ल्याची तटबंदी देखील पाहायला मिळते। आज जरी पडझड झालेली असली तरी जे अवशेष शिल्लक आहेत ते पाहिल्यानंतर जवळपास 300 वर्षापूर्वी किल्ला कसा असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो। हा जो दिसतोय तो आहे किल्ल्याचा कमानीसारखा दिसणारा दरवाजा आणि जुन्या काळातील बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात। दरवाजातून आत आले की पहारेकऱ्यांची खोली म्हणजे देवडी दिसून येते। तिथे समोर पुढं काही अंतरावर असलेलं हे पाण्याचं टाकं देखील दिसून येतं। टाक्याकडे बघून असं वाटतं की नजीकच्या काळात याची डागडुजी करण्यात आलेली असावी, पण पावसामुळे पाणी साचून यात गवत व गाळ साचलेला दिसून येतो। हे आहे गडावर असणारं श्री ढवळेश्वर महादेवाचं मंदिर। मंदिराच्या आतमध्ये जाताना नंदी असून कोपऱ्याच्या देवळीमध्ये श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या समोरील बाजूस आणखी एक पाण्याचं टाकं दिसून येतं।
या मंदिराच्या मागच्या बाजूला एक तुळशी वृंदावन आणि श्री गणेशाचे लहान मंदिर देखील आहे. आता आपण पाहत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अखंड कृष्ण पाषाणात कोरलेले सिंहासनाधिष्ठित धर्मवीर स्मारक, जे ढवळगडावर अभिमानानं उभा आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला ढवळगडचा प्रवास. भेटूया पुन्हा एका अशाच नव्या किल्ल्यावर. तोपर्यंत जय शिवराय.